लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथं पाहतोय की कशा पद्धतीने मालिनी काकू आणि काव्या ह्या दोघीजणी मिळून पार्थला पुन्हा एकदा काव्याच्या जवळ खेचून आणणार, तर दुसरीकडे नंदिनी जीवाजवळ स्वतःच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार. सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर आता पाहत असतो आपण मालिनी काकू आणि काव्या एकीमेकीबरोबर बोलत असतात. काव्या मालिनी काकूंना म्हणत असते, मालिनी काकू मला ना खरंच कळतच नाही आहे की आता मी काय करू. त्यावर मालिनी काकू म्हणतात, म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे काव्या, ते मलासुद्धा कळालेलं नाही आहे. त्यावर काव्या म्हणते, अहो काकू सध्या माझं मिशन काय सुरू आहे. त्यावर लगेच मालिनी काकू म्हणतात, लग्नासाठी काय पण. त्यावर काव्या म्हणते, तेच तर, लग्नासाठी काय पण करू काय. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काव्या स्पष्ट बोलशील का बाळा. त्यावर काव्या म्हणते, अहो मालिनी काकू असं काय करताय, मला पार्थ देशमुखांना माझ्याजवळ खेचून आणायचं आहे की नाही, पण त्याच्यासाठी मी काय करू, कशा पद्धतीने त्यांना माझ्याजवळ खेचू मला कळतच नाही आहे. तुम्हाला माहीत नाही पण पार्थ देशमुखांचा राग आहे ना खूप वाईट आहे. वाईट म्हणण्यापेक्षा त्यांचा राग आहे ना विचित्र, विक्षिप्त आहे, विक्षिप्त. ते एकदा रागवले ना की त्यांच्या रागाचं टेम्परेचर इतकं हाय होतं की देवा 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 ते काहीही केलं कमी होत नाही. म्हणून मला भीती वाटते हो त्यांची. काय करू काय नाही मला सुचतच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं पार्थ देशमुखांच्या रागाबद्दल. त्याबरोबर मालिनी काकू हसतात आणि म्हणतात, माझ्या मुलाचा राग तूच मला सांगशील का काव्या. त्यावर काव्या म्हणते, अहो तसं नाही हो, तुम्ही हसू नका ना माझ्यावर मालिनी काकू, तुम्ही सांगा ना मी काय करू ते. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काव्या डोळे मीट. काव्या म्हणते, काय. मालिनी काकू म्हणतात, अगं मीट ग डोळे, मी सांगते ना मग मीट. मग काव्या डोळे मिटते. मालिनी काकू काव्याला म्हणतात, आता तू आणि पार्थने लग्न केल्यापासून एकत्र घालवलेला प्रत्येक क्षण आठव. मग काव्याला सुरुवातीला तर त्या दोघांची भांडणं आठवतात. मालिनी काकू म्हणतात, काय दिसतंय डोळ्यासमोर. काव्या म्हणते, मी पाण्याखाली भिजते, पार्थ देशमुख मला थांबवायला आलेत, मी त्यांच्याशी भांडले. नंतरनं मी कडुलिंबाचा पाला खाल्ला, पार्थ देशमुख माझ्याकडे श्रीखंड घेऊन आले. त्याच्यानंतरनं ते मला सोडायला येतो म्हणत होते आणि मी त्यांच्याकडे नका येऊ तुम्ही असा हट्ट करत होते. मालिनी काकू म्हणतात, काव्या अगं हे सगळं नको आठवू, तुम्ही दोघांनी एकत्र घालवलेले आनंदाचे सुंदर प्रेमाचे क्षण आठव की गधडे. त्याबरोबर मग काव्या आता आठवायला सुरुवात करते आणि त्यावेळी काव्या म्हणते, पार्थ देशमुखांनी माझ्यासाठी छान असं कस्टर्ड बनवलं होतं. मी आणि पार्थने ते आवडीने खाल्लं. त्यानंतर मी आणि पार्थ दोघंजणं एका रिक्षातनं घरी आलो आणि दोघंही खूप खुश होतो. त्यानंतर मी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन गेले होते. मग आम्ही दोघांनी एकत्र मूवी पाहिली होती. पार्थ देशमुखांनीच आमच्यासाठी ती मूवी नाईट प्लॅन केली होती. ॲक्च्युली मी त्यांना म्हणत होते की मला डेटवरती घेऊन जायचं होतं ना, की घरच्या घरी ही मूवी नाईट प्लॅन केली. त्यावर ते म्हणाले की चालेल मी तुम्हाला डेटवर घेऊन जातो. पण मग मीच म्हटलं की नाही नको, मूवीज बघून सेलिब्रेट करूया. आणि मग आता हे सांगताना काव्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आलेलं असतं. मालिनी काकू लगेच काव्याला म्हणतात, काव्य डोळे उघड. काव्य डोळे उघडून म्हणते, काकू काय हो, मी एवढं आनंदाने सांगत होते ना. मालिनी काकू म्हणतात, तेच तर, कळलं का आता तुला. त्यावर काव्य म्हणते, काय नाही कळलं. मालिनी काकू म्हणतात, अगं वेडाबाई, पार्थ आणि तू एकत्र मूवी पाहत होतात, दोघंही आनंदी होतात. मग आताही तुम्ही दोघंजणं मूवी पहा एकत्र, मग बघ पार्थ आपोआप तुझ्याजवळ खेचला जाईल. काव्य म्हणते, पण ते माझ्याबरोबर मूवी पाहायला का तयार होतील. मालिनी काकू म्हणतात, ते सगळं तू माझ्यावर सोड. त्यानंतर मग आपण पुढे पाहतो की पार्थ हा दमून खमून ऑफिसवरनं घरी आलेला असतो. पार्थ घरी आल्यावर मालिनी काकू त्याला म्हणतात, आलास बाळा, ये, आजचा दिवस कसा गेला. पार्थ ठीक म्हणतो. मालिनी काकू म्हणतात, बरं काही हरकत नाही, जा एक काम कर, मस्तपैकी पटकन फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी गरम गरम कॉफी बनवते. गरम गरम कॉफी जरा पोटात गेली की बुद्धीला आणि शरीराला दोघांनाही जरा आराम मिळेल आणि तुझ्या मनालाही जरा हायसं वाटेल, तुला जरा धीर मिळेल, बरं वाटेल, जा जा. आता मालिनी काकूंनी असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो, आई नको गं. मालिनी काकू म्हणतात, पार्थने नको काय, कॉफीला कोणी नाही म्हणतं का, जा बरं. आणि आत्ताच कुठेतरी तुला ऑफिसला जायला लागायला सुरुवात झाली आणि त्यात तू नको म्हणतोयस कॉफी, मग डोकं दुखायला लागेल नंतर तुझं. पार्थ म्हणतो, आई त्यापेक्षा एक काम कर, मला तू डायरेक्ट जेवायलाच वाढ. मी एक काम करतो, हातपाय धुवून फ्रेश वगैरे होऊन येतो आणि जेवून घेतो. तसंही आता 8:30 होत आलेत, 9 वाजेपर्यंत जेवणं वगैरे आटपेल आणि मग नंतरनं मी माझं एक काम आहे थोडं ऑफिसचं, तेवढं करून घेईन पूर्ण. रात्री मग जरा लवकरच झोपून जाईन. काय वाटतं तुला.
त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे मग असं म्हण की तुला भूक लागली आहे म्हणून. काय पार्थ तू पण जा पटकन फ्रेश होऊन ये, मी ताट लावते, जेवण गरम करते. मग मालिनी काकू लगेच जेवण गरम करायला घेतात. काव्य तिकडे येते आणि काकू नक्की काय प्लॅन आहे आपला असं विचारते. मालिनी काकू म्हणतात, आगे आगे देखो होता है क्या. त्यानंतर त्या काव्याला म्हणतात, तू सुद्धा जेवून घे, म्हणजे तुलासुद्धा नंतरनं भूक लागणार नाही. मग मालिनी काकू आणि काव्या दोघीजणी आता येतात. पार्थ तिथे येतो तर पार्थ आता तिकडनं चाललेलं असतो. काव्या म्हणते, देशमुख तुम्हाला मी इथे नको असेल तर मी जाते, पण तुम्ही प्लीज जेवायला बसा. त्यावेळी मग असं भरल्या ताटाहून एखाद्याला उठवू नये पार्थ, असं मालिनी काकू पार्थला म्हणतात. काव्याला बसू देत. त्याबरोबर पार्थ काहीच बोलत नसतो. काव्या म्हणते, जाऊ द्या, देशमुखांची इच्छा नाही आहे, मी जाते काकू. मग पार्थ, असू द्या, भरल्या ताटावरनं उठू नका, एवढंच बोलतो. काव्यासुद्धा जेवायला बसते. ते दोघंजणं जेवून घेतात. मालिनी काकू म्हणतात, काव्या मला सांग, तुला आज रात्री काही काम आहे का. त्याबरोबर काव्या म्हणते, का हो काकू, काय झालं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं सांग ना, काय झालं, काय विचारतेस, मी सासू आहे तुझी, विसरू नकोस. त्यावर काव्या म्हणते, नाही बोला ना, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं मला ना मूवी बघण्याची खूप इच्छा होती. त्यावर काव्या म्हणते, मूवी. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो, म्हणजे मी आणि विक्रम जेव्हा आम्ही नवीन लग्न झालेलो होतो ना, तेव्हा आम्ही नेहमी मूवी बघायला जायचो. म्हणजे तेव्हा मी शिकत होते ना, मग माझ्या एक्झाम संपल्या की ते मला मूवी बघायला घेऊन जायचे. काही नवीन असेल की ते मला मूवी बघायला घेऊन जायचे. आम्ही मूवी बघून प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करायचो. काव्या म्हणते, हो का, अहो मग काय हरकत आहे, आता विक्रम काका तर नाही आहेत, पण मी आहे की तुमच्याबरोबर मूवी बघायला, आपण बघूया मूवी. मला सांगा, तुम्हाला कशी मूवी आवडेल बघायला, मी ताबडतोब सर्च करते, आपण लगेच बघायला बसू, काय म्हणता. त्यावर मालिनी काकू म्हणतात, मला कशी बरं मूवी बघायला आवडेल. त्यावर मालिनी काकू ना लगेचच काव्य म्हणते, काकू अहो असं काय करताय, आत्ताच म्हणालात ना तुम्ही की तुम्ही काकांबरोबर जायचं म्हणून मूवीला, मग आठवा की तुमचे ते जुने दिवस, आणि मग त्या हिशोबाने आपण करूया तुमच्यासाठी काहीतरी छान. मी काय म्हणते, आपण एक काम करूया, आपण तुमच्या जमान्याचे जुने मूवी बघूया का. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, नाही गं काव्या, बोरिंग काही नाही बघायचं मला, मी आणि विक्रम काय असे बोरिंग कपल नव्हतो, आम्ही खूप भारी कपल होतो. तू एक काम कर, मस्त आत्ताची ना छान अशी रोमॅन्टिक मूवी सर्च कर, आपण रोमॅन्टिक मूवी बघूया. काव्या म्हणते, काकू. त्यावर मालिनी काकू म्हणतात, हो मग का, तुला काय वाटतं, तुझी सासू काय म्हातारी वगैरे झाली आहे की काय. काव्या, नाही बिलकुल नाही, मस्त अशी काहीतरी रोमॅन्टिक मूवी सर्च कर, म्हणजे ना त्याच्यामध्ये प्रेमही असलं पाहिजे, त्याच्यामध्ये दुरावाही असला पाहिजे, आणि गोड ही मूवी असली पाहिजे, स्मॉल अँड स्वीट. काय वाटतं तुला. काव्या म्हणते, बाप रे काकू, खूप डिमांड्स आहेत बरं तुमच्या. काकू म्हणतात, अगं आठव की काव्या, एखादी तरी अशी मूवी असेल. मग काव्या आठवू लागते आणि म्हणते, हां एक मूवी आहे अशी, म्हणजे मी आणि अनिशाने पाहिली होती ही मूवी, हिचं नाव आहे फेक मॅरेज. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात, काय फेक मॅरेज, अशी कुठे मूवी असते का काव्या, काहीही काय बोलतेस. त्यावर काव्या म्हणते, अहो हो तर आहे ना काकू ही मूवी, चला आपण दोघीजणी बघायला बसूया. आता पार्थ हा आहे सगळं यांचं ऐकत असतो. काव्या ही पटकन जाते, टी व्ही सुरू करते जेवून, आणि टी व्हीवरती मस्त मूवी लावायला सर्च वगैरे करून घेते, आणि म्हणते, मी ना मस्त आपल्यासाठी पॉपकॉर्न घेऊन येते. आणि मग ती किचनमध्ये जाते, मस्त गरम गरम पॉपकॉर्न बनवते, आणि म्हणते, तर इकडे मूवीचा सगळा माहोल सेट आहे, गरम गरम पॉपकॉर्न आलेले आहेत, खिडक्या लाईट सगळं काही बंद केलेलं आहे. त्याबरोबर पार्थ लगेचच मालिनी काकूंना म्हणतो, आई अगं काय सुरू आहे तुझं. मी म्हटलं मला काम करायचं आहे हॉलमध्ये बसून. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, ए पार्थ, तू का रे आम्हाला अडवतोयस, आणि तुला काम करायचं ना, मग तू कर की हॉलमध्ये बसून एका बाजूला कोपऱ्यात काम, आम्ही तिकडे पुढे बसून चित्रपट बघणार आहोत ना, तू तुझं काम कर, आम्ही तुला काही डिस्टर्ब करणार नाही आहोत, कळलं ना. आणि मग आता मालिनी काकू आणि काव्या ह्या दोघीजणी पिक्चर बघायला बसतात. काव्या म्हणत असते, खरंच हा काकू, हा पिक्चर खूप भारी आहे, मी आणि अनिशाने पाहिला एकदा, पण आज तुमच्याबरोबर पाहण्याची पुन्हा एक नव्याने गंमतच येईल, चला. त्याबरोबर मग आता दोघीजणी पिक्चर पाहू लागतात. दोघीजणी छान पिक्चर पाहत बसलेल्या असतात. पार्थ काम करायला हातात घेतो खरं, पण आता त्या दोघीजणी पिक्चर पाहत असतात आणि तो एकटाच काम करायला बसलेला असतो. हे काही त्याच्या बुद्धीला आणि मनाला पटत नसतं. मग पार्थ आता स्वतःच लॅपटॉप बंद करून ठेवून देतो आणि काव्य आणि मालिनी बरोबर येऊन चित्रपट बघायला बसतो. आता तो चित्रपट बघायला बसतो हे मालिनी काकू बघतात आणि मालिनी काकू अलगद उठून तिकडनं बाजूला जाऊ लागतात.
पार्थ कधी आलेला असतो काव्याच्या शेजारी हे त्यालाच कळलेलं नसतं. काव्य आता हसत हसत बाजूला मालिनी काकूंकडे बघायला वळते, तर मालिनी काकूंच्या ऐवजी तिथे तिला पार्थ बसलेला दिसतो. पार्थला आपल्या शेजारी बघून काव्य खूप खुश होते. मालिनी काकू कुठे गेल्या म्हणून काव्या मालिनी काकूंना शोधू लागते नजरेने. त्यावेळी मालिनी काकू तिला दिसतात, त्या मागे कोपऱ्यात उभ्या असतात आणि मग त्या काव्याला खुणावतात, शांत बस, काहीच बोलू नको, मस्त दोघंजणं छान चित्रपट बघा आणि तसेच रात्रीचं झोपून जा, मी जाते. आणि मग त्या तिकडनं निघून जातात. जाता जाता आता त्या वसू आणि रम्याच्या खोलीला बाहेरनं कडी लावून घेतात, जेणेकरून त्या दोघींनी रात्रीचं बाहेर पडू नये. नाहीतर जर त्या बाहेर गेल्या तर पुन्हा त्या पार्थ आणि काव्याला डिस्टर्ब करतील हे त्यांना माहीत असतं. तर आता इकडे जीवा याने गुड्डूला व्यवस्थित पटवलेलं असतं आणि तो गुड्डूला सांगतो, तू एक काम कर, तू तुझ्या पिंकीला कॉल कर आणि पिंकीबरोबर बोलत बस. रात्रीच्या तुझ्या पिंकीचा राग निवळलेला असेल तोवर मी जातो आणि माझ्या लुगाईला समजवतो काय. त्याबरोबर गुड्डू म्हणतो, पण पिंकीचा राग गेला नसेल तर. त्यावर आता गुड्डूला जीवा सांगतो, अरे पिंकीचा राग गेला असेल, तू काळजी करू नकोस, रात्रीचा बायकांचा राग निवळतो, थंड पडतं ना बाहेर वातावरण, म्हणून तू बोल तुझ्या पिंकीबरोबर, मी आलो नंदिनीला भेटून. मग जीवा आता नंदिनीच्या रूममध्ये रात्री 1 वाजता आलेला असतो. आता नंदिनीला झोप काही लागत नसते. जीवा इथे आलाय राहायला, त्याचे हाल होत आहेत हे सगळं तिला आठवत असतं आणि त्यामुळे ती त्या विचारात मग्न झालेली असते. इतक्यात आता त्या ठिकाणी जीवा येतो. आता नंदिनी जीवाला बघते आणि तिला वाटतं की हा माझा एक भास आहे. नंदिनी म्हणू लागते, कशाला आलाय तुम्ही इथे पुन्हा, काय काम आहे तुमचं सारखं सारखं इकडे. हे बघा तुम्ही ना सारखे सारखे असे माझ्या मागे पुढे करू नका, सतत भास होत आहेत मला तुमचे, सतत भास होत आहेत. जीवा हो, मला खरंच तुम्हाला माफ करण्याची इच्छा आहे हो, पण काय करू, यावेळी माझी बुद्धी आणि माझं मन दोघी मला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगत आहेत. माझी बुद्धी म्हणते आहे की तुला फसवणूक पटत नाही, नंदिनी फसवणूक सहनच करू शकत नाही, त्यामुळे जीवाना माफ करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. आणि माझं मन मला समजावून सांगतं आहे की जीवाना माफ करण्याशिवाय तुझ्याकडे पर्यायच नाही, कारण तुझं जीवावर प्रेम आहे नंदिनी. आता मला कळत नाही आहे की मी माझ्या बुद्धीचं ऐकू की माझ्या मनाचं ऐकू. जीवा का वागला तसं, का माझी फसवणूक केलीत, मला तुमच्याबरोबर कायम राहायचं आहे, पण आता हे सगळं कसं होऊन बसलं आहे. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी अगं मी तुझ्याबरोबर कायमच असणार आहे, खरंच मी तुझ्यासोबत नेहमी असेन. आणि आताही तुला काही माझे भास वगैरे होत नाही आहेत, तुला जे दिसतं आहे ना तेच खरं आहे, मी इथे खरोखर आलो आहे नंदिनी. त्यावर नंदिनी म्हणते, काय तुम्ही रात्री 1 वाजता माझ्या रूममध्ये आलाय. जीवा कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बघताय ते, जर बाबांनी तुम्हाला पाहिलं तर केवढी मोठी गडबड होईल, निघा पहिले तुम्ही इकडनं. त्यावर जीवा म्हणतो, नंदिनी यार मी कुठे झोपू रात्रीचा, खाली किती मच्छर आहेत तुला काय सांगू, मला किती त्रास होईल. पण ठीक आहे, जर तुझी इच्छा असेल की मी जाऊन खाली झोपावं रिक्षामध्ये किंवा बाहेर लॉनमध्ये तर मी झोपतो, मग मला डेंग्यू मलेरिया टायफॉईडसारखे आजार होतील. त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, जीवा गप्प बसा, असं काहीतरी वेड्यासारखं बडबडू नका. जीवा म्हणतो, मग नंदिनी नको ना हकलवू, मला झोपू देत नाही इथेच. नंदिनी म्हणते, नाही तू मला इथे नाही झोपता येणार असं बाबांनी पाहिलं तर. जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज 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 प्लीज. जीवा खूप रिक्वेस्ट करू लागतो. नंदिनी म्हणते, बरं झोपा. मग जीवा आणि नंदिनी आता दोघंही जण एकत्र एका बेडवरती पुन्हा पूर्वीसारखं झोपलेले असतात. आता नंदिनी ही गाढ झोपलेली असते, जीवासुद्धा गाढ झोपलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता 7:30 वाजले तरी नंदिनी उठली कशी नाही हे बघायला धनंजय येतो. आता रात्री नंदिनी उशिरा झोपली आहे ही गोष्ट धनंजयला माहीतच नसते. धनंजय येतो आणि दरवाजा ठोठावू लागतो आणि म्हणत असतो, नंदिनी नंदिनी अगं उठ बाळा, बघ किती वाजले, तुला आनंद निवासला जायचं नाही आहे का. त्यावेळी मग नंदिनी उठते आणि आता ती घाबरते. ती म्हणते, बाप रे बाबा बाहेर आलेत आणि जीवा आत आहेत. मग ती जीवाला उठवते, जीवा उठा, जीवा जीवा उठा. त्यावेळी जीवा उठतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी काय यार झोपू देत ना थोडा वेळ. त्यावर नंदिनी म्हणते, वेडे झालाय का तुम्ही, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. त्यावर जीवा म्हणतो, झोपू दे बोलतोय मी, त्यात काय झालं एवढं. नंदिनी म्हणते, झोपू देऊ, अहो बाबा आलेत बाहेर. त्यावर जीवा म्हणतो, अगं मग दरवाजा उघड. त्यावर नंदिनी म्हणते, वेड लागलाय का तुम्हाला जीवा, तुम्ही काय बोलताय, अहो बाबा आलेत माझे बाहेर. जीवा तुम्हाला कळतंय का, बाबांनी जर इथं तुम्हाला पाहिलं ना तर ते खूप रागवतील आणि ते खूप ओरडतील, तुम्ही उठा उठा पहिले इकडनं, जीवा लपा. आणि मग जीवा आता लपायला जात नसतो, नंदिनी बळजबरीने त्याला लपवते आणि मगच धनंजयला खोलीत घेते. त्याबरोबर आता इकडे
जे चाक अनिताला काम करताना सापडलेलं असतं ते चाक ती घेऊन येते आणि मालिनीच्या हातात देत मालिनीला म्हणते की मालिनीताई, मला हे चाक जीवादादांच्या खोलीत सापडलं साफसफाई करताना. त्याबरोबर मग मालिनी ते चाक घेते आणि आता तिला आठवतं की रम्याच्या सुद्धा एका बॅगचं चाक तुटलं होतं. मग आता मालिनी काकू ह्या पार जीवाला विचारतात फोन आल्यावर, काय रे जीवा, मला सांग, तू असं तुटलेलं चाक कशाला तुझ्या खिशात ठेवलं होतं? त्याबरोबर जीवा आता मालिनी काकूंना सांगतो, अगं आई, आम्ही जेव्हा आपल्या फार्म हाऊसवर गेलो होतो ना, तेव्हा मला तिथे हे चाक गडगडत खाली आलेलं सापडलं, म्हणून कॅच खेळायला मी ते हातात घेतलं आणि कॅच खेळताना मी ते खिशात टाकलं असं सांगतो. बाय द वे, त्या चाकाचा एवढा का विचार करतेस तू? त्यावर मालिनी काकू म्हणतात की नाही रे, विचार असं नाही, सहजच आपलं विचारावं वाटलं म्हणून विचारलं. बरं, तुझं नंदिनी मिशन कुठवर आलं आहे? त्यावर जीवा म्हणतो, सुरू आहे, लवकरच मी नंदिनीला घेऊन आपल्या घरी परत येईन. मग मालिनी काकू फोन कट करतात आणि आता त्या विचार करू लागतात की रम्याच्या सुद्धा बॅगचं चाक तुटलं होतं आणि आशाला सुद्धा बॅगचं चाक जीवाच्या खोलीत सापडलं. जीवाला विचारलं तर त्याने सांगितलं की त्याला फार्म हाऊसवर सापडलं. मग रम्या आणि वसुताई आम्हा सगळ्यांशी खोटं बोलून फार्म हाऊसवर तर गेल्या नसतील ना? पण जर त्या फार्म हाऊसवर गेल्या असत्या तर तिकडे त्या जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या कोणाला तरी चौघांपैकी एकाला दिसल्या असत्या. नाही, नक्की ही सगळी काय गडबड आहे आणि कशी नक्की त्या बॅगेचं चाक तुटलं हे सगळं शोधून काढायलाच हवं. जोवर मी हे सगळं शोधणार नाही तोवर माझ्या जीवाला काही चैन लाभणार नाही. पण हे सगळं जर वसुताई आणि रम्याने केलं असेल ना, तर मी काही त्यांना सोडणार नाही. त्यांना नाही जर जन्माची अद्दल घडवली तर माझंही नाव. बरोबर दुसरीकडे आता रम्या आणि वसुत्या सकाळी उठलेले असतात. उठल्यावर रम्या जेव्हा आवरते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा दरवाजा उघडतच नसतो. रम्या म्हणते, आई, दरवाजा उघडत नाही आहे, बघ ना. वसुत्या म्हणते, अगं जाम झाला असेल, बघू बरं. आता वसुत्यालाही दरवाजा उघडत नसतो. रम्या म्हणते, आई, कोणीतरी बाहेरून कडी लावली आहे असं मला वाटतं. त्यावर वसुत्या म्हणते, हो, माझ्या लक्षात आलं ते. रम्या, खरं तर ना कोणीतरी मुद्दामून केलं असेल हे. त्यावर आता वसुत्याला लगेचच रम्या म्हणते, अगं आई, त्या काव्याशिवाय हा असा अति आगाऊपणा आपल्याबरोबर कोण करू शकतं? त्या काव्यानेच केलं असेल. त्यावर मालिनी काकू यांनी सांगितलं असेल, नाहीतर त्या अतिशहाण्या आशाने केलं असेल असं वसुत्या म्हणतात. त्यावर रम्या म्हणते, मी सोडणार नाही या त्या दोघी नाही. ती आशा आणि ती काव्या त्यांचं खूप झालं, आता अति होतंय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.